MIDC फेज 3मध्ये आपलं स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र आहे. नव्यानं तिथं एक खाजगी जागेमध्ये ते मतमोजणी केंद्र आपण अधिग्रहण करून तिथे करतो आहे. सर्व प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने, सोयीसुविधेच्या दृष्टीने, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ती जागा व्यवस्थित आहे आणि त्या पद्धतीची तिथे तयारी करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूम देखील अतिशय व्यवस्थितपणे तिथे सिक्युअर करण्यात आले. CCTV, CAPF, SRPF, पोलीस असं पूर्ण स्ट्रॉंग रूमच्या भोवती उपाययोजना आहेत आणि काउंटिंग तिथेच बाजूला मोठा हॉल आहे, तिथे काउंटिंग करण्यात येणार आहे. 6 विधानसभा ज्या आहेत जालना मतदारसंघामध्ये, त्या 6 विधानसभा मतदारसंघाचं एकाच हॉलमध्ये त्याच पद्धतीने पोस्टल बॅलेटचं मतमोजणी तिथे होणार आहे. तिथे काउंटिंग एजंटला बसण्याची सुविधा, त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांसाठी सगळी बसण्याची सुविधा, मतमोजणी सगळा जो स्टाफ आहे त्यांची सुविधा, अशा पद्धतीचं पूर्ण तयारी जी आहे तर ती प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे. किती वाजल्यापासून सुरुवात होणार सर? किती कर्मचारी सहभागी? याच्यामध्ये आपला मतमोजणी ठीक 8 वाजता सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल आणि अर्ध्या तासानंतर EVMची मतमोजणी. अशा पद्धतीने माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ते